शिक्षकों की विभिन्न मांगों को लेकर आज नागपुर स्थित संविधान चौक पर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना के तत्वावधान से धरना प्रदर्शन किया गया, जहां आंदोलन के माध्यम से शिक्षकों ने अपनी मांगें रखी। जहां मुख्य रूप से पुरानी पेंशन को लागू करना, संघ मान्यता की शर्त जैसे नियमों को हटाना आदि मांगें रखी गई। जहां प्रतिक्रिया देते हुए महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना की पदाधिकारी संपदा हरडे ने कहा कि शिक्षक समाज का एक महत्वपूर्ण भाग है जो समाज की उन्नति में सहायता करते हैं। शिक्षकों के योगदान से ही समाज में डॉक्टर, इंजीनियर बनते हैं, समाज शिक्षित होता है, लेकिन सरकार हमारे मांगों को नज़रअंदाज कर रही है। साथ ही इस वक्त उन्होंने सरकार से जल्द उनकी मांगे पूरी करने की दरख्वास्त की है। सर, गव्हर्नमेंटला शरम वाटण्यापेक्षा त्यांनी आमच्याकडे एक सकारात्मक दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटते। शिक्षक हा समाजसेवेचा एक सर्वात मोठा पैलू आहे, ज्यातनं डॉक्टर, इंजिनियर, नेता सर्व काही घडण्याचं आणि प्राथमिक माध्यमिक शिक्षण देण्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य आमच्या समाजातील, आपल्या भारत देशातील शिक्षक करतो। तर त्यांच्या या मागण्यांसाठीच आज मी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने काही समस्या मांडण्यासाठी आम्ही इथे आज सगळेजण जमलेलो आहे। ज्यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत जुनी पेन्शन हे कुणाच्याही आमच्या शिक्षकांच्या संपूर्णतः अधिकाराचं आहे, ते मिळालंच पाहिजे। कारण बऱ्याच वर्षापासून आमचे शिक्षक सेवा देतात, त्यातल्या त्यात जी संच मान्यतेचा अट आमच्या शाळेत ठेवलेली आहे की संच मान्यता ही 151 150 विद्यार्थ्यांवरच बसेल, हा एक नाहक बळी पाडणारा मुख्याध्यापकांसाठी सर्वात मोठा प्रश्न आता निर्माण केलेला आहे। आणि त्यातल्या त्यात वरिष्ठ श्रेणी जी आहे ती वारंवार द्यायला पाहिजे। त्यातल्या त्यात बऱ्याच शाळा ह्या त्रुटीपात्र आहेत। त्रुटीपात्र ह्या 30 दिवसात निकाली काढणार असं म्हटलं गेलं होतं, ते अजूनपर्यंत काढलं गेलेलं नाही। दुसरा टप्पावार हा प्रचलित धोरणाने दिला पाहिजे। त्यातल्या त्यात 10, 20 आणि 30 ही आश्वासित प्रगती योजना जी शिक्षकांसाठी काढली ती लवकरात लवकर सरकारने करावी, अशा आमच्या एकंदरीत 23 ते 24 मागण्या आहेत, ज्यासाठी आमची महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना इथे एकत्रित जमून या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे। सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी आमच्या संपूर्ण मागण्यांवर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकून लवकरात लवकर निकाली हा विषय काढावा।